शेतकरी म्हटलं की संकट कायम. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. गेल्या 1 ते 5च्या दरम्यान जे आहे वादळी वारा आणि पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं पाहू शकतं की शेतकरी हातात जे घड दिसते हे घड याच केळीचं आणि या परिसरामध्ये पूर्ण केळीचं नुकसान झालेलं आहे. अजूनही कृषी विभागाकडून कुठे पाणी करण्यात आलेले नाही आणि पंचनामा झालेला नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. आणि आपल्यासोबत या परिसरातील काही केळी उत्पादक शेतकरी आहेत. दादा, मला सांगाल हे किती शेत आहे आणि किती म्हणजे आजचा भाव काय आणि तुम्हाला किती काय नुकसान झालेलं आहे? हे 2.5 एकर शेत आहे. याच्यात 4200 रोपांची लागवड होती. याच्यात कमीत कमी 3000 रोप हे झाडं पूर्ण पडलेले आहेत. 3 ते 3.5 कमीत कमी 12 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आणि इथं कृषी विभागवाले अजूनही पण शेतात पंचनाम्यासाठी किंवा याच्यासाठी कोणी आले नाही आहे. त्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आणि शेतकऱ्याला आता आत्महत्या करायची पाळी आलेली आहे. असं वाटतं की कधी फाशी घ्या आणि कधी वरती जा, एवढं खूप काही नुकसान झालं आहे आमचं. त्यामुळे आता काय करावं हे आम्हाला काहीच समजत नाही. शिक्षण आहे मुलांचं, घरदार कसं चालवा, काय करावं हे काहीच समजून नाही राहिलं. एवढं मोठं नुकसान झालं की आम्हाला माहीत. तरी पण कृषी विभागाला कोणीच येऊन नाही राहिलं. पंचनामे झाले नाही आहेत. शेतकरी पाहू शकता की नुकसान झालं, पण अजूनही कृषी विभागाने याकडे पाहणं, त्यामुळे त्यांच्यावर संकट आलेलं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी. दादा, मला सांगाल शेतकरी यामध्ये पाऊस आला होता कुठल्या बरं परिसरामध्ये, हा जो भाग जो हा केळीचा भाग म्हणून ओळखला जातो, किती नुकसान झालं असेल, का नुकसान? 1 जून ते 5 जूनच्या दरम्यान 2-3 वेळा मोठा हवेचा वेग आला होता. त्या वेगानं जे ही केळी बाग आहे ही पूर्ण अक्षरशः खाली पडलेली आहे घडासहित. आणि हे 2.5 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रात 4000 ते 4200 झाडांची लागवड केलेली आहे. त्यातील 3500 झाडं पूर्ण पडलेले आहेत. आज आम्हाला एका प्रकारे असं दुःखही आहे की आमचं बाग पडलेली आहे, आणि दुसऱ्या एकूण एक अधिक असा आनंद होत आहे की बा आम्हाला आजपर्यंतही असा कधीच केळीला भाव भेटला नाही. आज 2000 रुपये केळीला भाव भेटलेला आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांचं याच्यात उन्हामुळे आणि हवेमुळे बऱ्याच शेतांचं नुकसान झालेलं आहे. त्यात अक्षरशः शेतकऱ्यांची कंबरडे मोडलेली आहे. कोण्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेती तयार केली, त्यात केळीची लागवड केली आणि केळी तयार केली. आज विदर्भात, महाराष्ट्रात 2000 रुपये केळीचा भाव आहे आणि आमच्या एरियात 100% पैकी 80% लोक केळी पीक घेतात. याच्यात आतापर्यंतही शासनानं ना महसूल विभाग ना कृषी विभाग कोणताच अधिकारी फिरकला नाही, कोणताच पंचनामा झालेला नाही. आणि याच्यात जे आम्ही शेतकऱ्याला फायदा व्हावा यासाठी आम्ही याचा विमा काढतो. पण विमा कंपनी इतकी दळभद्री आहे की विमा कंपनीनं जे ट्रिगर आहे हे रुईखेड एरियात लावलं आणि हवा होते आमच्या एरियात. आता हवा झाल्यानंतर तिकडे होत नाही, म्हणून आम्ही ते नुकसानात याच्यात बसत नाही. म्हणजे पाहू शकता की कसं संकट आहे की बाबा रडार दुसरीकडे लावल्यामुळे या ठिकाणी संकट इथे आलं, पण तो त्याची नोंद झालेली नाही. अजून आपल्यासोबत एक शेतकरी आहे. तुमच्या हातात त्याचं घड आहे, नेमकं ते काय सांगाल, काय व्यथा काय? कारण पाऊस आला, तुमची किती एकर शेती आहे आणि किती खर्च तुम्हाला आला होता आणि सध्या काय परिस्थिती आहे? ही माझी शेती लागवणची आहे. मी लागवडने शेती केलेली आहे. माझ्याकडे एकरभर शेती आहे. माझ्या मागं कुटुंब 7 जणांचं आहे. त्याच्यानंतर माझी मुलगी शिकायला चालू आहे अमरावती तिथं. आणि करायचं तर कसं करायचं ते समजत नाही की दुसरं पीक उभं करायचं आहे. अजून तर काय हे पूर्ण 12 ते 15 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे साहेब. आणि कोणी येऊन पाहून नाही राहिलं, काही बोलत नाही, काहीच नाही, कोणी सांगत पण नाही आहे. विमा कंपनी पण पैसे देत नाही आहे. हो साहेब, आता फाशी घ्यायची वेळ आलेली आहे. पाहू शकता की शेतकऱ्यांच्या व्यथा आपण ऐकल्या की बुवा काय परिस्थिती आलेली आहे. कारण काय तर गेले आजची 10 तारीख आहे. 10 तारीख म्हणजे 5 दिवस वर उलटूनही अजूनही कृषी विभागाकडून कुठलीच पाणी करण्यात आलेली नाही, कुठला सर्वे करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता दुबार पेरणी कशी करावी आणि पुढचं कसं भागावं हे संकट आता शेतकऱ्यांसमोर आलेलं आहे. त्यामुळे इथं जो परिसर जो आहे आता तिथला शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे की कृषी विभागाने लवकर सर्वे करून आम्हाला मदत देण्यात यावी, ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, टेन मराठी, अकोट, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.